लोकसभा निवडणुकीनंतर पारनेरमध्ये जोरदार राडा झालाय। विखे आणि लंके समर्थक आमने-सामने आल्याचं चित्र आहे। खासदार निलेश लंके यांचे पीए राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। सुजय विखे समर्थक विजय औटी यांच्यासह 8 ते 9 जणांनी हा हल्ला केल्याची माहिती सध्या प्राप्त होतीये। या हल्ल्यामध्ये राहुल झावरे यांची गाडी फोडून मारहाण करण्यात आली। या आणि मारहाणीमध्ये झावरे किरकोळ जखमी सुद्धा झालेले आहेत। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि घटनास्थळी पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। लोकसभा निवडणुकीनंतर पारनेरमध्ये जोरदार राडा झालेला आहे। सुशील थोरात आपल्याला या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। सुशील, पारनेरमध्ये जोरदार राडा झाला, नेमकं काय घडलं? नक्कीच आपण जर पाहिलं तर निलेश लंके यांचे समर्थक जे आहेत किंवा त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणारे राहुल झावरे हे आज पारनेरमध्ये गेले असताना त्या ठिकाणी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे समर्थक जे विजय औटी हे सुरुवातीला लंके यांचे समर्थक होते, मात्र काही राजकीय घडामोडींमध्ये ते सुजय विखे पाटील यांच्याकडे गेले आणि त्यानंतर आज जर निवडणुकीनंतर या दोघांनी आमने सामने आल्यानंतर दोघांच्याही समर्थकांमध्ये सुरुवातीला घोषणाबाजी झाली आणि या घोषणाबाजीनंतर समर्थक एकमेकांना भिडले। यांनी यामध्ये जे निलेश लंके यांचे स्वीय सहाय्यक होते राहुल झावरे यांच्या गाडीची काच फोडण्यात आली आणि त्यांना मारहाण करण्यात आली। राहुल झावरे सध्या आता खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले आहेत। नक्कीच सुशील, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय पारनेरमध्ये हा जोरदार राडा झालेला आहे।